कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अख्खी लोकसभा निवडणूक कांद्यानेच गाजवली. त्यानंतर आता 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारनं कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क हटवलं आहे. फायदा होईल का आणि याचा फायदा कितपत होईल याची चर्चा सुरू असतानाच शेतकरी संघटनेनं मात्र पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकार म्हणतं प्रत्येक वेळी शेतकरी संघटना निर्णयाला खोडा घालतात. आपल्याला शेतकरी संघटना माझ्यावर आहेत पाटील शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग रायते. दादा, एवढा सगळा निर्णय झालेला आहे, सगळीकडे आनंद आहे आणि तुमचा याविषयी असमाधान. सरकारची भूमिका क्लिअर नसते हे आत्ताचं आपलं वास्तव आहे. तो उदाहरण सांगितलं की अन्न मेल्यावरही पिंड जाणं. आत्ता शेतकऱ्यांचा कांदा बऱ्यापैकी व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. आता शेतकऱ्यांकडे कांदा राहिलेला नाही आणि बाजारपेठेतली सगळी हालचाल जर बघता शेतकऱ्याला 2 रुपयाचा फायदा होईल अशी परिस्थिती नाही. म्हणजे शेतकऱ्याला ही म्हणजे शिकलेलं म्हणजे डोक्यात आलेलं ही उशिराचं शानपण आहे. आतापर्यंत आपण असा विचार करू की सरकारनं 20% निर्यात म्हणजे ह्याचा अर्थ क्लिअर झाला की सरकार आतापर्यंत शेतकऱ्याच्या कांद्यावर उपऱ्यापणाने जगत होतं. आमच्या शेतकऱ्याच्या कांद्यावरच सरकार चालतं. आता तुम्ही म्हणाल की सरकारचा आणि टॅक्सचा काय संबंध, तर देशामध्ये 2 कर प्रणाली आहेत. एक थेट कर प्रणाली आणि दुसरी अप्रत्यक्ष कर प्रणाली. आमच्या शेतकऱ्याच्या कांद्यातनं जी काय कांदा तयार झाला त्याच्यातलं 20% सरकार सरळ पैसे घेत होतं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मग खरेदीदार जो व्यापारी आहे तो व्यापारी 20%चा विचार करून असेल ना. आता मुद्दा ही येतोय की ह्या व्यापाऱ्यांना हा अधिकार कोणी दिला आणि सरकारने कांद्यावर निर्यात बंदी का लावत होतं. तर आपल्याला वाटतं आहे की सरकारला जनतेची काळजी आहे आणि जनतेला स्वस्त कांदा खायला मिळावा म्हणून सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेऊन गरिबाला स्वस्त कांदा द्यायचा प्रयत्न करत आहे. आता स्वस्त म्हणजे किती, तर माझ्या आजोबांनी 10-12 रुपये किलोनी कांदा खाल्ल्याची उदाहरणं आहेत. माझ्या बापाने 10-15 रुपये किलोनी कांदा खाल्ल्याची उदाहरणं आहेत. मी बी 10-15 रुपयांनी कांदा खातोय आणि आमचा वर्गा बी 10-15 रुपये किलोनी कांदा खातोय. म्हणजे कांद्याचीच फक्त किंमत पाडायची का. 1980 सालची जर भावपातळी बघितली तर आपण बघतोय की 3 टन ऊस विकला की आम्हाला 1 तोळं सोनं घेण्याची ऐपत होती. 2 क्विंटल भरडधान्य विकलं तर आम्हाला 1 तोळं सोनं घ्यायची ऐपत होती. 5 क्विंटल धान्य विकलं तर आम्हाला 1 तोळं सोनं घ्यायची ऐपत होती. 1 क्विंटल कापूस विकला तर 1 तोळं सोनं घ्यायची ऐपत होती. 1 क्विंटल हळद विकली तर आम्हाला 1 तोळं सोनं घ्यायची ऐपत होती. म्हणजे 80 साली जर बघितलं तुम्ही तर 1200 रुपये तोळा सोनं होतं आणि त्यावेळेस शिक्षकाला पगार 1200 रुपये महिना पगार होता. एका महिन्याच्या पगारात ती त्यावेळेस बी सोनं घेत होता. आता बी शिक्षक एका महिन्याच्या पगारात 1 तोळं सोनं घेत आहे. जिल्हा बँकेचा कर्मचारी असेल, पोलीस कर्मचारी असेल, सहकार संस्थेतला कुठला बी कर्मचारी असेल तर त्यांची वाईट अवस्था आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून जी काय नोकरशाही भरती झाली त्यांना मात्र एका महिन्याच्या पगारात 1/4 श्रेणी कामगाराला 1 तोळं सोनं घ्यायची ऐपत आहे. मग हे असं काय, तर आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाच्या किमती पाडण्यातच सतत सरकार मशगूल आहे. आता मुद्दा ही येतोय की खाऊ गिराईक कांदा किती खातं, ह्याच्यापेक्षा प्रक्रिया उद्योगाला कांदा किती जातो हे सरकारकडे आज बी हिशोब नाही. जसं देशामध्ये 64 कोटी लिटर दररोज दुधाचा खप आहे, परंतु देशामधलं दुधाचं उत्पादन फक्त 15 कोटी लिटर आहे. म्हणजे 49 कोटी लिटर दूध बोगस कुठनं आलं हे शोधायला आज बी सरकारची फूड म्हणजे नाही आहे. जे ड्रग्ज इन्स्पेक्टर असतात ह्याच्यावरचे अन्न FDIचे, तर ते आतापर्यंत बी कुठं काम केलेलं तुम्ही दाढे टाकलेलं बघायला मिळत नाही. आज बी बाजारामध्ये जे कामाला आहेत FDIमध्ये त्यांची पोरं किंवा ते स्वतः चुकीचं अन्न प्राशन करतात किंवा जे पनीर फेकून द्यायचं केमिकल रिॲक्शन झालेली असं पनीर ते बी खात्यात. म्हणजे लाच खाऊन तुम्ही काय साधलं शेवट, तर तुम्ही तुमचं बी जीवन बरबाद करायला लागला आणि आमचं बी बरबाद करायला लागला. कांद्याच्या बाबतीत तर उदाहरण असं आहे की आपल्या पुणे जिल्ह्यातला एक चोरड्यासारखा साधा एक दारोदारी जाऊन चटणी विकणारा माणूस आज मोठा उद्योजक झालेला आहे. सोहाना सफर तुम्हाला ते बघताय जाहिराती. म्हणजे हे उद्योजक मोठे झाले, प्रक्रिया उद्योग जे करतात ते मोठे झाले. उत्पादक अडचणीत आले पण प्रक्रिया उद्योग कधीही अडचणीत आला नाही. उलट प्रक्रिया उद्योगवाल्यांनी बेमालूमपणे निर्यात केली, निर्यातीतनं पैसे कमावले. आमचं काय मत आहे की प्रक्रिया उद्योगाचे आम्हाला बी आज स्वातंत्र्य असायला पाहिजे होतं आणि कांदा निर्यातीवर आम्हाला
म्हणजे कांदा निर्यात नाही पाहिजे, कांदा निर्यातीवर बंदी नाही पाहिजे. आमचा शेतकऱ्याचा कांद्यासह कोणताही शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेला पाहिजे. परंतु आता सरकार ह्याच्यावर काय अंकुश ठेवते, तर सरकार ज्यावेळेस आमच्या शेतमालावर निर्यात बंदी लावतं त्यावेळेस सरकार आवश्यक वस्तू कायदा 1955चा जो केला गेलेला आहे त्याचा आधार घेतं आमच्या साखरेवर असेल, गव्हावर असेल, तांदळावर असेल, वेगवेगळे आम्ही जी काय शेतमाल पिकवतो त्याच्यावर निर्यात बंदी लावतो आणि त्याच्यावर मग निर्यात कर लावतं, इम्पोर्ट ड्युटी लावतं, एक्सपोर्ट ड्युटी लावतं. तसं बघायला गेलं तर डंकल प्रस्ताव जो झाला आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक ह्याच्यामध्ये WTOवर भारताने सही केली आणि त्याच्यामध्ये विकसित आणि विकसनशील ह्या देशांनी सबसिडी काढून टाकायची आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सगळा शेतमाल जाऊन द्यायचा. आणि जर जाणून बुजून कोणता देश जर एखाद्या त्या देशातला शेतमालाच्या किमती पाडायच्या असतील तर त्याच्यावर 300 पट इम्पोर्ट ड्युटी लावली पाहिजे असे कायद्यात प्रोव्हिजन आहे. परंतु ह्या कायद्याचा वापर सरकारने कधीही केला नाही. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलं, परंतु वागताना मात्र पक्का औरंगजेबासारखं वागतंय. म्हणजे जसं औरंगजेबाला खिल्लत आली, नजरानं आलं की औरंगजेब पोर्तुगीजांना, इंग्रजांना बाजारपेठा खुला करून द्यायचा. आपण बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुडाळच्या सरदारांना शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये गोव्यातून पोर्तुगीज लोक इथं आणून मीठ विकत होते आणि मग मीठ विकत असताना काय अडचण आहे, कमी दरात ती मीठ विकत होती. त्यावेळेस इथला शेतकरी शिवाजी महाराजांना भेटला आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की महाराज उत्पादन खर्च आमचा मिठाचा एवढा आहे आणि ह्याच्यापेक्षा कमी दरात पोर्तुगीज मीठ आणून इथं विकायला लागल्यात, आम्ही काय करायचं. तर महाराजांची दूरदृष्टी होती. महाराजांना हे माहिती होतं की जर तिकडलं जर मीठ इथं रेग्युलर आलं तर इथला शेतकरी मीठ तयार करायचं बंद होईल आणि पर्यायानं काही दिवसांनी पोर्तुगीजांची मोनोपोली तयार होईल आणि त्या पद्धतीने ते चढ्या भावाने मोठ्या प्रमाणावर मिठाच्या किमतीने मोठे विकतील आणि त्याच्यात आपल्या स्वराज्यातील जनतेची लूट होईल. हे शिवाजी महाराजांना कळालं. म्हणून शिवाजी महाराजांनी कुडाळच्या सरदाराला त्यावेळेस पत्र पाठवलं की पोर्तुगीजांच्या मिठावर इतका जबर कर बसवा की त्यांना स्वराज्यात आणून विकणं महाग होऊन जाईल. म्हणजे शिवाजी महाराजांसारखी दूरदृष्टी आज एकाही राज्यकर्त्यांच्या डोळ्यात नाही. तुम्ही बघा का अफगाणिस्तानसारख्या देशातनं आपण कांदा आणला, पाकिस्तानसारख्या देशातनं कांदा आणला. आपला देश किती खंडप्राय, आपल्या देशाची गरज किती, त्या देशात तयार किती होतो. पाठीमागं आपल्या देशाने पाठीमागं न्यूझीलंडसारख्या देशातनं दूध पावडर आयात केली. हे काय शहाणपणाचं लक्ष्य नाही का. आपल्या देशातल्या इथं फक्त काय करायचं होतं त्यांना, तर इथले दुधाचे दर पाडायचे. म्हणजे मग डोपिंग करणं हे राज्यकर्त्यांचं योग्य धोरण आहे का. म्हणजे एका बाजूला 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु ह्यांच्या आकला काय जागेवर आलेला नाही. आणि पाठीमागचं सरकार काय आणि आताचं सरकार काय, सरकार बदलले, धोरण तीच राहिलं. आपली शोकांतिका ही आहे. आता मुद्दा ही येतो की सरकार असं का वागतंय, तर आवश्यक वस्तू कायद्यामुळं. आवश्यक वस्तू कायदा का आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी देशाला घटना दिली ती 8 परिशिष्टाची होती. आता बऱ्यापैकी आपण म्हणतोय की घटनेला कोणी धक्का लावलं तर आम्ही सहन करणार नाही, असंच करू तसंच करू. घटना राहिली कुठं. आवश्यक वस्तू कायदा असेल, त्याचबरोबर राईट टू लाईफचा आर्टिकल 21 असेल, अनेक कायद्याच्या तरतुदी फार फिसकटलेल्या आहेत. आता सर्वसामान्य जनता ही गुलाम झालेली आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची. आणि हे का झालं तर पूर्वीची जी मनोवादी व्यवस्था होती तोच मनोवादी अजेंडा भाजपनी आणि काँग्रेसवाद्यांनी बरोबरपणे राबवला. भारत कधी स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947ला. 26 जानेवारी 1950ला पहिली घटना देशात आली. घटना मूळ 8 परिशिष्टाची होती. त्यावेळेस हंगामी सरकार होतं, तरीसुद्धा 18 जून 1951ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटनेमध्ये दुरुस्ती केली, अमेंडमेंट केली आणि 9वं परिशिष्ट जोडलं आणि 9व्या परिशिष्टामध्ये नको ते कायदे पारित करून घेतले. आणि ह्याचा जास्तीत जास्त फायदा हा उद्योजकांना कसा होईल, राज्यकर्त्यांना कसा होईल एवढंच बघितलं. आणि त्याच्यामुळे ही आज आपली शेतकऱ्यांची किंवा सर्वसामान्य लोकांची वाईट अवस्था झालेली. मला एक सांगा, जर कांद्याला निर्यात बंदी लागू केली नाही तर कांद्याला दर किती मिळेल आणि शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळेल का त्यावेळी सुद्धा. आता प्रत्येक वेळी हाच प्रश्न. तुम्हाला हेच उदाहरण देतो. आता आमच्या दारातल्या बोकडाची किंमत ठरवायचा अधिकार मला आहे, माझ्या दारातल्या गायची किंमत ठरवायचा अधिकार मला आहे, माझ्या दारातल्या बैलाची किंमत ठरवायचा अधिकार मला आहे. आम्ही शेतकरी 80 साली 2 तोळं सोनं विकून, 1.5 तोळा सोनं विकून एक बैलजोडी आणत होतो. 5-6 बोकडं जरी आमच्या दारातली विकली तर आम्हाला 1 तोळं सोनं घेता येत होतं. ज्या तुलनेने बघा तुम्ही मटणाचे दर महागाई निर्देशकाप्रमाणे वाढलेले आहेत, पण तुलनात्मक ऊसाचे दर असतील, कांद्याचे दर असतील, मक्याचे दर असतील, कोणता बी आम्ही शेतमाल जे बाजारात पिकवतो त्या शेतमालाच्या किमती मात्र तुम्हाला कित्येक वर्ष स्थिर बघायला मिळतील.
मग असं का झालं तर ज्याच्यामध्ये सरकारने ना खूप असलं तिथं आमची माती झाली आणि जे सरकारच्या हातात नाही. आता जमिनीच्या किमती तुम्ही बघा, ज्या जमिनीच्या किमती 4-2 वर्षापूर्वी 5 लाख 10 लाख रुपये एकर होत्या त्या आता 35-40 लाख रुपये गेल्या. म्हणजे आमचं स्वातंत्र्य जर आबाधित असतं तर आम्ही आमच्या शेतमालाच्या किमती नक्कीच महागाई निर्देशकाप्रमाणे विकल्या असत्या. काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्ही आता एकच केलं पाहिजे की रिअल रिप्रेझेंटेटिव्ह, कारण ही सगळं जे ठरतंय ही कुठं ठरतंय तर पार्लमेंटमध्ये ठरतंय. काय निर्णय जे आहेत ते राज्य सरकारच्या सरकारनं काय केलं पाहिजे? सरकारने आता काहीच करू नये. आमच्या ओराव जी पडलंय ती सरकारने उठून बाजूला जावं, एवढंच त्याच्यातली भूमिका असली पाहिजे. आणि आता कांद्यासारख्या विषयात तर त्यांनी पडूच नाही, कारण कांदा खाणं हे काय तुमचं लक्षण नाही. कांदा खाणं हे वीर पुरुषाचं लक्षण आहे, वीर्य पुरुषाचं लक्षण आहे. डॉक्टरसुद्धा एखाद्याला मूलबाळ होत नसेल तर कांदा खा म्हणते. म्हणजे कांद्यातला हस्तक्षेप आता खरंच सरकारने काढून टाकावं. उबळ आली ह्या सरकारने आता जिथं हस्तक्षेप केला तिथं आमची माती झाली. आता आमची आणखीन माती करायची सरकार. शेतकऱ्यांच्या सगळ्याच शेतमालाच्या वरती जो जीवनावश्यक वस्तूंचा कायदा तो काढून टाकावा असतो. आवश्यक वस्तू तर काढलाच पाहिजे, पण त्याचबरोबर जे अनेक सहकार कायदा असेल, सहकार कायद्यात आता तुम्ही बघा 101 जर आम्हाला अपिला जायचं असेल तर 50% रक्कम आम्हाला आगाऊ भरावं लागतं. असे कितीतरी जाचक कायदे आहेत आम्हाला की ते आम्हाला नाकीनू आले. बोगाटा वर्ग 1च्या जमिनी, 2च्या जमिनी, 3च्या जमिनी, काय चाललंय? एवढ्या सगळ्या आंदोलनात लोक जमा होत नाहीत. शेतकऱ्यांना हे नको आहे का? शेतकऱ्यांना हे पाहिजे, पण दे हरीण पालगावरी ही एक आपली मराठीतली म्हण आहे. आपल्याला वाटतं हरी दिल तर कधी खाटल्यावरच दिल. आता तसं नाही चालत. जर युद्धाची पुस्तकं रंजकपणे जर वाचायची असतील तर तुम्ही पालगाव बसून वाचू शकता, परंतु इतिहास जर गाढवायचा असेल तर रणांगणात उतरावं लागेल. आणि जोपर्यंत शेतकरी रणांगणात उतरत नाही, स्वतःची लढाई स्वतः लढत नाही आणि दुसऱ्याच्या आता गुलामगिऱ्या बाद झाल्या. उमाजी नाईकांचं एक चांगलं वाक्य आहे की आता सरदारक्या बंद करा, आता राजा व्हा. आता राजा होण्याची वेळ आली आणि बळीराजा म्हणजे बळी त्याला 1000 पिढी ही जी म्हण आहे ती आता बदलण्याची वेळ आली. आणि ह्याच्यात सरकारच्या चुका आपण दाखवल्या पाहिजे आणि आपणच सरकार बनलं पाहिजे. जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे हुतात्म्यांना जे अभिप्रेत होतं, भगतसिंगांना जे अभिप्रेत भारत होत पाहिजे होता, राजगुरूंना जो अभिप्रेत भारत पाहिजे होता, सुभाषचंद्र बोसला जो अभिप्रेत भारत पाहिजे होता, त्या भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण कुठेतरी उतरण्याची गरज आहे. तर हे होते शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे पांडुरंग. खरं तर कांद्यावरच्या या निर्यात बंदीच्या 20% शुल्क उठवल्यानंतर सुद्धा शेतकरी संघटना का समाधानी नाही याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. खरं तर हे शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे आणि लोकांनी देखील.